नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 609वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. माझा एक मित्र खूप गोष्टींबद्दल बोलत असतो. अँटार्क्टिकात काय असते हे सांगतो. अंबानींपेक्षाही श्रीमंत लोक कोण कोण आहेत त्याच्याबद्दल बोलतो. कुठल्या कुठल्या हिऱ्यांच्या खाणींबद्दल तो सांगतो. अमेरिकेकडे सोने किती आहे तेही तो सांगतो. हे सांगताना तो खूप उत्साहात असतो. आजूबाजूच्या लोकांहून आपण वरचढ आहोत हे तो दाखवतो. काही दिवसानंतर याचे कारण मला कळले. रोजची ऑफिसची कामे तो विसरतो हे लक्षात आले. कोणी बोलले तर त्याकडे त्याचे लक्षच नसते हेही लक्षात आले. काल्पनिक जगात राहणे तो पसंत करतो हेही लक्षात आले. जिथे तो पोचणार नाही तिथे तो मनाने असतो हेही लक्षात आले. वास्तवातले इथले जगणे तो अवघड करत असतो हेही लक्षात आले. माझा एक मित्र खूप गोष्टींबद्दल बोलत असतो. अँटार्क्टिकात काय असते तेही सांगतो. अंबानींच्या पेक्षाही श्रीमंत माणसांबद्दल बोलतो. कुठल्या कुठल्या हिऱ्यांच्या खाणींच्या बद्दल सांगतो. अमेरिकेकडे सोने किती आहे तेही तो सांगू शकतो. हे सगळे सांगताना तो खूप उत्साहात असतो. आजूबाजूच्या लोकांहून आपण वरचढ आहोत हे तो दाखवतो. काही दिवसानंतर याचे कारण मला कळले. रोजची ऑफिसची कामे तो विसरतो हेही लक्षात आले. कोणी बोलले तर त्याकडे त्याचे लक्षच नसते हेही लक्षात आले. काल्पनिक जगात राहणे तो पसंत करतो हेही लक्षात आले. जिथे तो कधी पोचणारच नाही तिथे तो मनाने असतो हेही लक्षात आले. वास्तवातले इथले जगणे तो अवघड करत असतो हेही लक्षात आले. आता दुसरी रचना आहे. कोणत्याही कार्यक्रमाला नेहमीच उशीर करणाऱ्या माझ्या एका मित्राचा मला आमच्या एका कार्यक्रमाच्या आधी एक मेसेज आला. मी 5 मिनिटात येत आहे. नाही आलो तर आणखी 5 मिनिटांनी येत आहे. आणि तरीही नाही आलो तर हाच मेसेज तुला दर 5 मिनिटांनी वाचायचा आहे. कोणत्याही कार्यक्रमाला नेहमीच उशीर करणाऱ्या माझ्या एका मित्राचा मला आमच्या एका कार्यक्रमाच्या आधी एक मेसेज आला. मी 5 मिनिटात येत आहे. नाही आलो तर आणखी 5 मिनिटांनी येत आहे. आणि तरीही नाही आलो तर हाच मेसेज तुला दर 5 मिनिटांनी वाचायचा आहे. तिसरी रचना आहे. श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 140वा भाग. नेम धरून जेव्हा बाण सोडले जातात तेव्हा तेथे गेल्यावरती भेदून सर्व जातात. नेम धरून जेव्हा बाण सोडले जातात तेव्हा तेथे गेल्यावरती भेदून सर्व जातात. वाघास मारण्यासाठी बाण मारले जातात पण जे तेथे असेल त्याच्यात ते शिरतात. वाघास मारण्यासाठी बाण मारले जातात पण जे तेथे असेल त्याच्यात ते शिरतात. केलेल्या कर्मांचे परिणाम नेहमी दिसतात. हवे ते किंवा नको ते काहीतरी दिसतात. केलेल्या कर्मांचे परिणाम नेहमी दिसतात. हवे ते किंवा नको ते काहीतरी दिसतात. पण दिसते ते सारे मिथ्या जगात असते
हे कळले तर समजते सारेच निरर्थक असते, पण दिसते ते सारे मिथ्या जगात असते. हे कळले तर समजते सारेच निरर्थक असते, प्रारब्धाची शक्ती खरे तर खूप जास्ती असते. साधकासाठीही त्यातून सुटका अवघड असते, प्रारब्धाची शक्ती खरे तर खूप जास्त असते. साधकासाठीही त्यातून सुटका अवघड असते, प्रत्यक्ष अनुभव आला तरच मानवास ते पटते. ज्ञानाच्या आगीतच सारे प्रारब्ध जळून जाते, प्रत्यक्ष अनुभव आला तरच मानवास ते पटते. ज्ञानाच्या आगीतच सारे प्रारब्ध जळून जाते. आत्मा अन ब्रह्माशी ज्याचे घट्ट नाते जुळते, प्रारब्ध त्यांचे क्षणामध्येच सारे संपून जाते. आत्मा अन ब्रह्माशी ज्याचे घट्ट नाते जुळते, प्रारब्ध त्यांचे क्षणामध्येच सारेच संपून जाते. हे सारे भ्रम असते हे त्याचे त्याला कळते, ज्ञानासाठी प्रारब्ध अस्तित्वातच नसते. हे सारे भ्रम असते हे त्याचे त्याला कळते, ज्ञानासाठी प्रारब्ध अस्तित्वातच नसते. ज्ञानी नेहमी आत्म्यामध्ये वास करून असतो, विचार अन कर्मांचा तो केवळ साक्षीदार असतो. ज्ञानी नेहमी आत्मामध्ये वास करून असतो, विचार आणि कर्मांचा तो केवळ साक्षीदार असतो.